विश्रांतीनंतर मुंबई आणि ठाण्यात पावसाला सुरुवात झाली आहे। पुढील 24 तास मुंबईसाठी धोक्याचे सांगण्यात येत आहेत। मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। प्रति तास 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे। मुंबईत आणि ठाण्यात पावसाला सुरुवात झाली आहे। पुढील 24 तास मुंबईसाठी धोक्याचे असल्याचं सांगितलं जात आहे। मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। प्रति तास 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेले गेले आहेत। कुणाल, पावसाची काय परिस्थिती आहे? आदिती, मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती आहे आणि पावसाचा जर सर्वात मोठा फटका जर कुणाला बसत असेल तर मुंबईतल्या चाकरमान्यांना आणि मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकलला। आपण माझ्या मागे पाहतोय ही आसनगाव फास्ट लोकल जी आहे ती आता फलाटावरती लागलेली आहे। सकाळपासूनच लोकलचे ज्या फेऱ्या आहेत काही रद्द केल्या होत्या, तर काही फेऱ्या ज्या आहेत त्या वेळामध्ये नव्हत्या। मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं पाहायला मिळत होतं। मात्र आता कुठेतरी ही जी लोकल सेवा आहे ती पूर्ववत होताना पाहायला मिळते आणि फक्त 5 ते 10 मिनिटं उशिराने आता ज्या लोकल आहेत त्या धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर सकाळपासूनच मोठी गर्दी जी आहे ती प्रत्येक रेल्वे स्थानकात पाहायला मिळते। मात्र आता ही गर्दी कुठेतरी ओसरलेली आहे, कारण बरेचसे चाकरमानी सकाळची गर्दी बघून हे बाहेर पडलेले नव्हते किंवा मुंबईपर्यंत आलेले नव्हते। ते वर्क फ्रॉम होम त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी आता ही जी लोकल आहे ती पूर्वपदावर येते। मात्र पुढचे 24 तास हे अति महत्त्वाचे आहेत, कारण पुढच्या 24 तासामध्ये मुंबईला आणि ठाणे इतर उपनगरांना एक इशारा दिलेला आहे हवामान खात्याने। पुढचे 24 तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि याच मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा लोकल कोलमडू शकते, लोकलचं वेळापत्रक कोलमडू शकतं। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर सर्वच मुंबईकरांना त्याचप्रमाणे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक आवाहन केलेलं आहे की धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या माहितीसाठी अशीच माहिती देत रहा। विश्रांतीनंतर मुंबईत ठाण्यात पावसाला सुरुवात झाली आहे। पुढील 24 तास मुंबईसाठी धोक्याचे सांगितले जात आहेत। मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईमध्ये गेल्या 24 तासामध्ये सर्वदूर पसरलेला पाऊस बघायला मिळाला। मुंबई, ठाणे, नवी मुंबई या सर्व परिसरामध्ये आपल्याला सर्वदूर पसरलेला पाऊस दिसला। बऱ्याच ठिकाणी तो हेवी टू व्हेरी हेवी म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार दिसला, तर काही ठिकाणी त्याची आकडेवारी जी आहे ती 200 मिलीमीटरपेक्षा जास्त गेले।